नमस्कार, मी आरती कुलकर्णी। दुपारच्या बातम्यांमध्ये या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण पहिली बातमी नाशिकची आहे। नाशिकमध्ये गांधी तलावामध्ये बुडून राजस्थानच्या एका तरुणाचा मृत्यू ओढवलेला आहे। हे नाशिकमध्ये जे पाणी सोडण्यात आलेलं होतं ते मराठवाड्यासाठी सोडण्यात आलेलं होतं। पाण्याचं हे अखेरचं आवर्तन होतं। नाशिकमध्ये 2 तरुणांनी याच पाणी सोडण्याच्या वेळेला धरणामध्ये उड्या मारल्या। नाशिक मीना या राजस्थानी तरुणाचा या धरणामध्ये बुडून मृत्यू झालेला आहे। नाशिकमध्ये गंगापूर धरणातून हे पाणी सोडण्यात आलेलं होतं मराठवाड्यासाठी। आपण बघतोय नाशिकमधल्या गांधी तलावामध्ये राजस्थानच्या मीना नावाच्या एका तरुणाचा मृत्यू ओढवलेला आहे। कडक उन्हानं त्रस्त झालेल्या नाशिककरांना अचानक एक आल्हाददायक दिलासा मिळाला। आपण आता नाशिकच्या रामकुंड परिसरात आहोत आणि या ठिकाणी बघतोय तर पाणीच पाणी चौकडे। रामकुंड असो, सीताकुंड असो, लक्ष्मण कुंड असो किंवा गांधी तलाव, या सगळ्याच ठिकाणी पाण्याने काठोकाठ भरलेले ओसंडून वाहणं चाललंय। आपण बघतोय की अहिल्यादेवी पुलाच्या माध्यमातून त्या तिथून खालून पाण्याचा विसर्ग सुरू होतोय। खरं तर गंगापूर धरणातून औरंगाबाद आणि अहमदनगर या 2 जिल्ह्यांसाठी गोदावरी कालव्याच्या माध्यमातून 700 क्युसेक्स प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे। या 2 जिल्ह्यातल्या शिर्डी, कोपरगाव, राहाता, विजापूर या 4 तालुक्यांना या पाण्याचा फायदा होणार आहे। हे मोठं आवर्तन सोडण्यात आलेलं आहे आणि हे अचानक सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे आपण बघतोय की इथे अनेक जण आनंदी आहेत, पाण्यात उड्या मारताय, पाण्याचा मजा घेत आहे। आणखीन या ठिकाणी अशाच परिस्थितीत राजस्थानहून आलेले 2 भाविक, उत्साही भाविक गांधी तलावामध्ये त्यांनी उड्या मारल्या। आणखीन याच ठिकाणी या गांधी तलावामध्ये एका युवकाला आपला प्राण गमवावा लागला आहे। दुसऱ्याला अग्निशामक दल आणखीन तटरक्षक विभागानं वाचवण्यात यश मिळालं आहे। दुर्घटना ही सांगून येत नाही, दुर्घटना ही सांगून समजून सुद्धा होत नाही, पण पाण्याशी खेळणं किंवा पाण्याच्या खोलीचा अंदाज न येता उडी मारणं हे किती धक्कादायक असू शकतं हे या घटनेनं पुन्हा एकदा समोर आलं आहे। पाणी सोडण्यात आलेलं आहे, प्रशासनाच्या माध्यमातून इशारा देण्यात आलेला आहे, तटरक्षक आणि जीवरक्षक दलही तैनात करण्यात आलेले आहे। उत्साही भाविकांनी या पाण्यात उड्या मारताना पाण्याचा खोलीचा अंदाज यावा हे वारंवार आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, रामकुंड, नाशिक। आपण बघितलं नाशिकमध्ये धरणामध्ये 2 तरुणांनी उड्या मारल्या आणि त्यामध्ये एकाचा मृत्यू ओढवलेला आहे। दुसऱ्या तरुणाला मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवलेलं आहे। राजस्थानमधून हा तरुण आलेला होता आणि नाशिकच्या गांधी तलावामध्ये बुडून त्याचा मृत्यू ओढवलेला आहे। आपण बघतोय मराठवाड्यासाठी या नदीमध्ये पाणी सोडण्यात आलेलं होतं, हे शेवटचं आवर्तन होतं आणि त्याच वेळेस नेमकं पाण्याचा प्रवाह हा जोरदार असल्यामुळे नाशिकमध्ये एका तरुणाचा बुडून मृत्यू ओढवलेला आहे। आपण हे दृश्य बघतोय नाशिकच्या गांधी तलावामध्ये ज्यावेळेस धरणामध्ये या 2 तरुणांनी उड्या मारल्या त्याच वेळेस पाणी मोठ्या प्रवाहाने सोडण्यात आलेलं होतं। याबद्दल आपण बोलूया आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याशी। आपण ही दृश्य बघतोय प्रशांत, 2 हे जे तरुण होते त्यांनी धरणामध्ये उड्या मारल्या आणि त्याच वेळेस पाणी सुद्धा सोडण्यात आलेलं होतं। जेव्हा पाणी सोडण्यात आलं होतं तेव्हा काही खबरदारीचा इशारा देण्यात आला होता का? आणि हे तरुण जेव्हा या प्रवाहात अडकलेत तेव्हा हे जेव्हा कळलं तेव्हा बचाव कार्य कसं झालं? नक्कीच आरती, आपण आता त्याच स्पॉटवर आहोत। खरं तर हे पाणी कालच सोडण्यात आलं, आणखी सोडलेलं पाणी हे नाशिक शहरात प्रवेश केलं। आपण बघतोय की हीच आहे ती जागा। हे सगळं जे पाणी आहे या ठिकाणावरून अहिल्याबाई होळकर पुलाच्या खालून हे सगळं पाणी नाशिक शहरातल्या या गोदावरी नदीपात्रात प्रवाहित झालं आणि हाच गांधी तलावाची ही सुरुवात आहे। रामकुंडाला लगत असलेला गांधी तलाव काठोकाठ भरलाय। देश विदेशातले भाविक या ठिकाणी धार्मिक स्थळ असल्यामुळे येत असतात आणि याच ठिकाणी या राजस्थानच्या 2 युवकांनी जे दर्शनासाठी इथे आले होते त्यांनी या पाण्यात उड्या मारल्या। या गांधी तलावाचा मध्यभाग हा अत्यंत मोठा खोलगट आहे। खरं तर याच्या दोन्ही बाजूला तटरक्षक दल आणि अग्निशामक दल हे दोघेही तैनात करण्यात आलेले आहेत। वारंवार प्रशासनाच्या माध्यमातून खबरदारीच्या सूचनाही दिल्या जातात, पण आम्हाला पोहता येतं आणखीन त्यांचा खोलीचा अंदाज न आल्यानं याच पाण्यामध्ये हे दोन्ही तरुण गटांगळ्या खायला लागले आणि अखेर तटरक्षक दल आणखीन अग्निशामक दलाच्या जवानांनी त्यांच्या पाठोपाठ उड्या मारल्या, पण लक्ष्मण या 28 वर्षीय युवकाला वाचवण्यात त्यांना अपयश आलं। दुसऱ्याला मात्र जवानांनी बाहेर काढलं, त्याचा जीव वाचला, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। खरं तर या ठिकाणी प्रचंड पाण्याचा वेग आहे, पाण्याची मोठी खोली आहे। रामकुंड, सीताकुंड, लक्ष्मण कुंड आणि गांधी तलाव पाण्याने ओसंडून वाहत आहे। या ठिकाणी खरोखर येणाऱ्या पर्यटकांनी, भाविकांनी
पाण्याच्या जवळ जाऊ नये, पाण्यात उड्या मारू नये, अशा प्रकारे आवाहन सातत्याने केलं होतं. पण गोदावरी नदीच्या पात्रात आंघोळ केलं, हे पाणी अंगावर घेतलं तर पापक्षालन होतं, अशा प्रकारची एक भावना भाविकांची असते. त्यामुळे वारंवार प्रशासनाच्या माध्यमातून आवाहन करून सुद्धा भाविक जे ऐकत नसतात. खरं ऐकणं आवश्यक आहे. दुर्घटना ही कोणाला सांगून होत नाही. आणि अशा प्रकारचा या कडक उन्हामध्ये हे पाणी दिसतंय. चित्र जरी आल्हाददायक असलं तरी ते जर का जीवावर बेतत असेल तर त्याचा काय उपयोग. आरती, अशी आहे इथली परिस्थिती. बरोबर. प्रशांत, तू जसं म्हणालास की अशा वेळेस जेव्हा पाणी सोडण्यात येतं, पाण्याचा प्रवाह जास्त असतो, तेव्हा खरोखरच खबरदारी घ्यायला हवी. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. राजस्थानच्या एका तरुणाचा या गांधी तलावामध्ये बुडून मृत्यू ओढवला, पण दुसऱ्या तरुणाला मात्र अग्निशमन दलाचे जवान वाचवू शकले.